तो हिरे माझा मितवा या मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे. अखेर सुप्रियाने भूतकाळ उलगडत सगळ्यांच्या समोर सत्य आणलेलं आहे आणि आता वल्लरीने कितीही प्रयत्न केला सत्य झाकण्याचा तरी सुद्धा सत्याचा उलगडा होण्यापासून आता कुणीही थांबवू शकत नाहीये. वल्लरीने खूप खूप मोठी ट्रिक केलेली आहे, पण तरीसुद्धा त्याच्यावरती मात देत सुप्रिया या सगळ्यांच्यापर्यंत कशी पोहोचली तो फोटो दाखवत भूतकाळ वर्तमानपत्रासकट कसा उलगडला आणि वल्लरीची भांडेफोड कशी झालेली आहे आणि अर्णवचा विश्वास पुन्हा एकदा कसा जिंकलाय पाहूया. आता सुप्रियाने एका स्केच आर्टिस्टकडून स्केच तर बनवून घेतलंय, म्हणजे पत्रकारांनी त्याचा नंबर दिला असतो स्केच आर्टिस्टचा आणि त्यामुळे बाबांचा मित्र पत्रकार यांनी नंबर दिल्यामुळे तो स्केच आर्टिस्ट अगदी जातीने लक्ष देऊन व्यवस्थित रीतीने स्केच काढून घेतो. आणि त्यानंतर मग आता सुप्रिया विचार करते काहीही झालं तरी हे चित्र सगळ्यात पहिले मला आता अर्णवला दाखवायला पाहिजे आणि आता कदाचित अर्णव तिला ओळखत असेल किंवा अर्णव तिच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती जाणून असेल आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला भेटूया आणि त्यालाच भेटून हे चित्र दाखवूया. म्हणून ती लगेचच ईश्वरीला कॉल करते आणि ईश्वरीला कॉल करून ती सांगायला लागते की मला चित्र म्हणजे बाबांचे मित्र आहेत ना पत्रकार, त्यांनी एका स्केच आर्टिस्टचा नंबर दिला होता, त्यांनी चित्र काढून झालेलं आहे. त्या बाईचं हुबेहूब म्हणजे तीच ती बाई होती इतक्या वर्षापूर्वी तिने जिला मला जे फसवलं ना तीच ती बाई आहे. मी तिला ओळखले. जर अर्णव सरांना हे चित्र दाखवलं तर कदाचित ते आता त्या बाईला ओळखतील. ईश्वरी म्हणते एक काम कर, ताबडतोब येतो, मी अर्णव सरांशी बोलून घेते. यावरती आता सुप्रिया सांगते तू चिंताच करू नकोस, तू तिथेच थांब, काही झालं ना तरी सुद्धा तू आता तिकडून काही हलू नकोस, कारण मला वेळ वाया घालवायचा नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते चित्र मी दाखवल्याशिवाय आता तिकडून हलणार नाही म्हणजे नाही, असं म्हणत मग आता सुप्रिया निघाले. पण नेमकी गडबड अशी झाली की वल्लरीने हे सगळं ऐकलेलं आहे आणि त्यामुळे ती आता विचार करते नाही ही जर का चित्र घेऊन पोहोचली इकडे सुप्रिया तर माझं काही खरं नाहीये. हा अर्णव तर मला या घरामध्ये बिलकुल ठेवणार नाहीये आणि माझी इथून हक्कलपट्टी करेल. काय करू ते काही नाहीये. एकतर तिला ऑलरेडी अर्णवच्या काकांच्या फोन आल्यामुळे ती गडबडलेली आहे, त्यांनी तिला ऑलरेडी धमकी दिलेली आहे आणि त्याच्यातच हा जर का असा काही प्रकार घडला तर मग मात्र खरं नाहीये असा विचार करत ती आता लगेचच मदत घ्यायची ठरवते, ती म्हणजे राकेशचीच मदत घेऊन ती आता अर्णवला इथून बाहेर काढायचा प्रयत्न करते, जेणेकरून काहीही झालं तरी सुद्धा अर्णव जे वेळेला सुप्रिया येईल तेव्हा इथे राहणार नाही. ती ताबडतोब आता अर्णवला कॉल करते. इकडे तोपर्यंत ईश्वरी, मामा, आजी आणि आता अर्णव यांना सगळ्यांना सांगायला लागते की आई येत आहे आणि आईला त्या बाईचं चित्र सापडलेलं आहे. अर्णव म्हणतो काय? यावरती ती सांगते हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, आज थोडा वेळ तरी काढलात तर बरं होईल. यावरती अर्णव आता थोडासा अस्वस्थ झालेला आहे आणि त्यानंतर मग आता ती सांगते आज कुठेही तुम्ही जाऊ नका. तोपर्यंत आता सुप्रिया फोन करते. सुप्रिया फोन करून सांगायला लागते ईश्वरी मी निघाले आहेत ना अर्णव सर घरी. यावरती ईश्वरी म्हणते आई तू बिलकुल चिंता करू नकोस, तू ये, आज ते कुठेही जाणार नाही. जितकी उत्सुकता आता हे सगळं तुला करण्याची आहे ना तितकंच त्यांना सुद्धा आहे. त्यांना सुद्धा या सगळ्यामध्ये कोणती बाई आहे ज्या बाईने आपल्या आता आईचं आयुष्य बर्बाद केलं हे जाणून घ्यायचं आहे. पण यावेळेला कोणतीही गडबड व्हायला नको, नाहीतर त्यांचा तुझ्यावरचा विश्वास सुद्धा उडून जाईल. यावरती ती म्हणते नाही, यावेळेला मी स्वतःच गडबड करणार नाहीये, ही तीच बाई आहे आणि कदाचित ते तिला ओळखत सुद्धा असतील. इकडे तोपर्यंत आता मात्र ईश्वरी खूपच चिडलेली आहे आणि ती आता इकडे मामा सुद्धा आहेत आणि आजी सुद्धा आहे. मामा आणि आजीला सुद्धा सांभाळायला सांगते आणि त्यानंतर मामा आणि आजी यांना सुद्धा ती आता सांगायला लागते काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही पण जायचं नाहीये, खूप मोठं सत्य समोर येणार आहे. आता मामा आणि आजीला यातला बऱ्यापैकी काहीच गोष्टी माहीत नाहीयेत आणि त्यानंतर मग आता इकडे ईश्वरी सांगते तुम्ही थांबा, जे काही सत्य आता माझी आई सांगणार आहे ते सत्य तुम्ही जाणून घ्या. आजी आणि मामा थोडेसे गडबडले. त्यानंतर मग आता इकडे तोपर्यंत अर्णव खूप अस्वस्थ आहे. ईश्वरी त्याला म्हणते मनाचा घट्ट करा, कारण आज काहीही झालं ना तरी माझी आई निर्दोष आहे हे तर सिद्ध तुम्हालाच ते फोटो बघितल्यावरतीच होईल. कारण कसं आहे ना, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जर का त्या बाईला तुम्ही ओळखलं तर आता ती बाई तुमच्या आईच्या संसारावरती उठली होती हे पण तुम्हाला समजेल. माझी आई त्या बाईला फक्त चेहऱ्याने ओळखते, पण तुम्ही तिला कदाचित ओळखीने तिची ओळख ओळखत असाल. आता अर्णव खूपच अस्वस्थ आहे. खरंच काय सत्य आहे हे जाणून घ्यायची त्याला पण उत्सुकता आहे. परत तोपर्यंत हे सगळं चालू असताना ईश्वरी येत असतानाच अचानक मामा आता अर्णवला विचारतात काय रे, काय हा प्रकार आहे सगळा. त्यावरती अर्णव म्हणतो मामा थांबा,
खूप मोठं गूढ आता उलगडायला चाललेलं आहे. मग मामांना आता अर्णव घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि माझ्या आईचा आणि आता ज्या बाईचा फोटो सापडला होता ती बाई दुसरी तिसरी कोणीही नसून ती आता ईश्वरीची आई होती. यावरती मामा आता चपापलेत, काय बोलतोय, शुद्धीत आहेस का तू? त्यावरती तो म्हणतो मी पूर्णपणे शुद्धीत आहे. पण याच्या मागचं सत्य काहीतरी महाभयंकर आहे. यावरती लगेचच मामा म्हणतात कसलं सत्य, काय महाभयंकर सत्य, तुला काय बोलायचं आहे ते नीट बोल. यावरती तो सांगायला लागतो मामा खूप मोठं सत्य ह्याच्यामध्ये दडलेलं आहे. या सगळ्यामध्ये आता त्या बाईला म्हणजे अ, अ, ईश्वरीच्या आईला तिकडे आणणारी ती एक बाई होती असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ती बाई कोण आहे त्या आज मला सांगणार आहेत. मामा म्हणतात काय, ती कोण बाई? यावरती तो सांगतोय मला पण काही माहीत नाहीये, पण कदाचित आपण त्यांना ओळखत असू, कदाचित मी नाही पण तुम्ही त्यांना ओळखत असाल, आजी ओळखत असेल, म्हणून तुम्ही इथे थांबणं गरजेचं आहे आणि म्हणून आज तुम्हाला सत्य सांगणं गरजेचं आहे. मामा म्हणतात इतके दिवस आमच्यापासून हे सत्य का लपवून ठेवलंस? यावरती तो सांगतो नाही मामा, लपवून ठेवण्याचं असं स्वतःहून काहीच नव्हतं, पण आता या गोष्टीवरती माझाच विश्वास नव्हता. पण आज त्या म्हणतायत की त्या बाईचा फोटो सापडलाय, त्या बाईचं स्केच सापडले आणि स्वतः घेऊन येत आहेत. मामा म्हणतात काय इतक्या सगळ्या घडामोडी घडल्या आणि मला काही सांगितलं सुद्धा नाहीस तू? त्यावरती तो म्हणतो थांबा मामा, येतीलच त्या. बरं ह्या दोघांचं हे बोलणं चालू आहे आणि अर्णव सांगतोय जी कोणी ती बाई असेल ना मी तिला सोडणार नाहीये. तिच्यामुळे माझ्या आईने स्वतःचं आयुष्य संपवलं, बाबांचं संपलं, सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्यात ना. इकडे तोपर्यंत वल्लरी लगेचच राकेशला आता भेटते आणि ती राकेशला सांगते एक काम करायचंय, कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्णव आणि मामा हे घरातनं गेले पाहिजेत आणि आता फक्त ती ईश्वरी आणि तिची आईच घरात असली पाहिजे, असं काहीतरी करा. मी तुमची प्रत्येक वेळेला मदत करत आलेली आहे, यावेळेला तुम्ही माझी मदत करायची आहे. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो हो ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं, तुम्ही माझी मदत केलीत मी पण तुझी मदत करणार. बघा मी आता त्यांच्यापर्यंत अशी न्यूज पोहोचवतो की आता तब्येतच खराब आहे अंजलीची. मग काय हातातली कामं टाकून सगळेजण धावत पळत येतील आणि कसलं काय नाही कसलं काय. पण तुमचं काय चाललंय, तुम्ही इतक्या घाबरलेल्या का आहात? आता राकेशला संशय आलाय काहीतरी आहे, ही बाई आपल्यापासून आता इकडे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आहे. पण काय काय प्रयत्न करते हे मात्र त्याला काही माहीत नाहीये. त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे, जशी तू माझी काही सिक्रेट असतात जी तुम्हाला सांगू शकत नाहीये तशी तुमची पण काही असतील, पण मी तुम्हाला विचारणार नाहीये, तसंच तुम्ही मला विचारू नये अशी मी अपेक्षा करतो. यावरती ती म्हणते ठीक आहे, या वेळेला फक्त तुम्ही मला मदत करा, मी तुमची नक्कीच मदत करेन 100%. फक्त ह्या मामाला आणि या भाच्याला या दोघांना ह्या घरातनं बाहेर काढा आजच्या दिवसाला. यावरती तो म्हणतो माझ्या डाव्या हाताचं काम आहे, तुम्ही चिंताच करू नका. लगेच आता इकडे फोन फिरवला जातो आणि आता त्याच वेळेला लगेचच आता राकेश सगळ्यांना सांगायला लागतो की अंजलीची तब्येत बिघडली, अंजलीची तब्येत बिघडली, तिला कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं. आणि ही बातमी त्यांनी इनडायरेक्टली आता अर्णवपर्यंत पोहोचवलेली आहे. ज्या वेळेला अर्णवपर्यंत बातमी पोहोचली, अर्णव खूपच हायपर झालाय, ताईची तब्येत बिघडली आणि तो आता तिकडून जायला निघाला. ईश्वरी म्हणते काय झालं? त्यावरती तो सांगतो ताईची तब्येत बिघडली, मला जायला पाहिजे. आता मात्र ईश्वरी काही बोलूच शकत नसते आणि त्यानंतर ती सांगते मी पण येतो. यावरती तो म्हणतो नको, ऐक आई इकडे येते आहे ना, ते काय फोटोचा मॅटर आहे तो पण महत्त्वाचा आहे, ताईची तब्येत बघायला मी आणि मामा जातो. मग आजी सुद्धा मागे लागते, नाही नाही काय झालंय तिला, मला आता बघायलाच पाहिजे, मी ताबडतोब तिकडे जाते. असं म्हणत ताबडतोब ती आता तिकडे जायला निघालेली आहे. बरं हे सगळं चालू असताना मग आता यांचा डाव यशस्वी होतोय. यांना जे हवं आहे ते सगळं सगळं होताना इकडे दिसत आहे. लगेचच ईश्वरी इकडे विचार करते की अर्णव सर बाहेर जाण्यासाठी हा सगळा प्लॅन तर नसेल ना, तिला डाऊटच आले आणि ती विचार करते हा मुद्दामच डाव रचलेला असू शकतो आणि ती म्हणते एक मिनिट थांबा, अंजली ताईंशी आपण बोलूया का? असं म्हटल्यावरती तो म्हणतो का, काय झालं? यावरती ती म्हणते नाही, मला असं वाटते काहीतरी गडबड आहे, आपण आधी अंजली ताईंसोबत बोलून घेऊया का, त्यांची तब्येत कशी आहे? मी त्यांना आधी कॉल लावते आणि मी कॉल लावून मग बघते. यावरती अर्णव चिडलाय, तुला हे सगळं जास्त महत्त्वाचं वाटतं का, तुझ्या आईचा निर्दोषपणा आणि माझ्या आईची तब्येत नाही का? असं म्हणत तो आता माझ्या ताईची तब्येत नाही का असं म्हणत तो आता निघतोय. तोपर्यंत ईश्वरी आणि सुप्रियाची भेट झाली. सुप्रिया गेटवरती ईश्वरीला बोलवते. ईश्वरी सांगते अगं आई हे आत्ताच बाहेर चाललेत, अंजलीताईंची तब्येत बरी नाही असा फोन आला होता. यावरती ती म्हणते नाही नाही काहीतरी गडबड आहे, इतक्या झटपट असं होऊ शकत नाहीये, ते निघालेत ना, मी इथेच त्यांना तो फोटो दाखवते. मग काय इकडे सुप्रिया त्यांची
गाडी अडवते. ईश्वरी तिला सांगत आहे, "अगं नको, ते चिडतील, ते अंजलीताईंच्या इथे चाललेत." पण सुप्रिया ऐकत नाहीये. तिने गाडी अडवले, अर्णवला बाहेर बोलवले. अर्णव चिडलाय, "म्हणजे इतकं काय हे सगळं तुम्ही हे करताय? मला माझ्या बहिणीसाठी जायचंय आणि तुम्हाला स्वतःला निर्दोष सिद्ध करणं इतकं महत्त्वाचं आहे का?" पण ईश्वरीची आई सुप्रिया ऐकायला तयार नाहीये. गाडीमधून मामा आणि ते बाहेर पडलेत आणि त्यानंतर ते सांगतोय की "मी आल्यावरती बोलू." ती सांगते, "नाही, हा सगळा बनाव आहे. हाच तो फोटो, जो फोटो मी तुम्हाला दाखवायला निघाले." फोटो बघितल्यावरती मामा, अर्णव सगळ्यांना धक्का बसलाय आणि त्याच वेळेला वल्लरी समोर आले आणि हा फोटो सकट दाखवती, म्हणते, "हीच ती बाई, हीच ती बाई, याच बाईने हे सगळं कारस्थान रचलं होतं." प्रेक्षकांनो, जबरदस्त खुलासा झालाय. आता वल्लरीला काय शिक्षा मिळणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.